ओम श्री रेणुकाय नमः। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज आपण रेणुका महात्म्यातील अध्याय 10 अध्ययन करणार आहात। तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करण्यास तत्पर व्हावं। ओम श्री रेणुकाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। ओम श्री रेणुकाय नमः। ओम श्री रेणुकाय नमः। अध्याय 10। सहस्रार्जुनाचा वध करून परशुराम आला। रेणुका देवी पुत्रास म्हणाली, माझ्यासाठी तू दैत्याशी लाडलास, वैधव्य हे माझे प्रारब्ध होते। परशुराम रेणुका देवीस म्हणाले, माते तू काळजी करू नकोस। त्याने विष्णुदेवाचे स्मरण करून अमृत जमदग्नीच्या प्रेतावर शिंपडले, ते जागृत झाले। जमदग्नी म्हणाले, दैव्य योगाने रेणुकेश 4 दिवस वैधव्य आले, म्हणून पुन्हा विवाह करणेच योग्य आहे। माघ महिन्यातील पौर्णिमा ही तिथे योग्य, म्हणून या दिवशी यथायोग्य विवाहाचा थाट केला। मंगल स्नान, कंकण बंधन, मंगलाष्टके, लाजा होम हे सर्व आनंदाने पार पडले। त्यावेळेस पासून प्रतिवर्षी विवाह सोहळा होऊ लागला। विवाह सोहळा आनंदात पार पडला। सर्व ऋषीगण स्वगृही गेले। भार्गव विद्याभ्यासासाठी गणेशाकडे गेले। भार्गव गेल्यावरही दिवस सुखात गेले। जमदग्नीने क्रोध सोडल्यामुळे राक्षस उन्मत्त झाले। गावे सारी ओस पडू लागली। सर्व लोक जमदग्नीकडे आले। त्यांनी राक्षसांचा संहार करण्याची विनंती केली। ऋषींनी परशुरामांचे स्मरण केले। परशुराम प्रगट झाले व त्यांनी दैत्य संहाराची विनंती केली। बेटासूर महाप्रतापी राक्षस अनेक सैन्यासह युद्धासाठी आला। त्याचे सैन्य पाहून परशुरामाने 10 अवतार घेऊन त्या राक्षसांचा वध केला। सर्वांना आनंद झाला। नंतर मातेच्या दर्शनाला आला। समस्त पृथ्वी त्याने क्षत्रिय रहित केली। त्यांनी कलिशा नदीत स्नान केले व पापाचे परिमार्जन घातले, असे मार्कंडेयने युधिष्ठिराला सांगितले। ओम श्री रेणुकाय नमः। ओम श्री रेणुकाय नमः। अध्याय 10 समाप्त। ओम श्री रेणुकाय नमः।